संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचा @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. राजे बँकेला 7,42,00,000 रुपयांचा ढोबळ नफा. राजे विक्रमसिंह घाटगे बँकेची झपाट्याने प्रगती. कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष 31 मार्च 2026 अखेर 943 कोटी रुपयांचा व्यवसाय करत भरीव प्रगती साधली आहे. यंदा बँकेने 7,42,00,000चा उच्चांकी ढोबळ नफा कमावला असून सभासदांना 15% लाभांश देण्याचा मानस असल्याची माहिती अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेने आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल सातत्याने प्रगतीपथावर सुरू आहे. 14 शाखांच्या माध्यमातून बँकेने ही कामगिरी साधली आहे. तुलनात्मक आकडेवारीनुसार बँकेच्या ठेवी 552 कोटी 61 लाखांवरून वाढून 592 कोटी 66 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर कर्जवाटप 311 कोटी 72 लाखांवरून 350 कोटी 78 लाखांपर्यंत वाढले आहे. बँकेचा निव्वळ नफा 2 कोटी 81 लाखांवरून 3 कोटी 21 लाखांपर्यंत वाढला असून गुंतवणूक 260 कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. एनपीए प्रमाण 3.40% कमी होऊन 2.89% खाली आले आहे. सामाजिक बांधिलकी जपात बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर योजनांतर्गत 1824 युवकांना 183 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या कामगिरीमुळे राज्यातील नागरी बँकांमध्ये बँकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजना तसेच कर्जदारांच्या सुरक्षेसाठी विमा सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या आर्थिक वर्षात 1,000 कोटींचा व्यवसाय गाठण्याचे तसेच सांगली आणि सातारा जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. बँकेवरील ठेवीदारांचा विश्वास आणि सर्वांच्या सहकार्यामुळे ही प्रगती शक्य झाल्याचे अध्यक्षा सौ. घाटगे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, ज्येष्ठ संचालक MP पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.